आज बघा मी मुलांसाठी मस्त असा चॉकलेटी बिस्किटचा केक बनवलेला आहे. त्याच्यासाठी 2 मी टायगर क्रंचचे बिस्किट घेतलेले आहेत. जर तुम्हाला कमी जास्ती करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन बिस्किट, चॉकलेट किंवा साखरही ॲड करू शकता, जर तुम्हाला गोड आवडत असेल. तर आता आपल्याला बिस्किट जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक एक स्मूथ असे पावडर बनवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम मध्ये तुकडे वगैरे काही न राहता आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतलेली आहे. तर इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व पावडर काढून घ्यायचे आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन चॉकलेट ॲड करू शकता. बघा इथे पाण्याच्या ऐवजी मी दूध वापरत आहे कच्चं. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाणीही वापरू शकता. आणि आता आपल्याला थोडं थोडं दूध करत करत असं आपल्याला एक मस्त असे स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आणि जास्त घट्ट न करणार ते एकदम आपल्याला पातळ पेस्ट करायचे आहे. आणि बघा इथे केकचं भांडं आहे त्याला जी मी अर्धा चमचा तूप लावून घेतलेला आहे. आणि बॅटर जे आहे आपण 10 मिनटं रेस्टसाठी ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण लेमन फ्लेवर इनो घालणार आहोत. आणि इनो जो आहे तो पूर्ण एक पाकीट पूर्ण वापरायचा. आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण पीठ हलकं होईपर्यंत आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि जसं जसं आपलं हलकं व्हायला लागलं की तसं पटकीने आपल्याला केकच्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे आपण बनवलेलं ते टाकून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं डॅब करून आपल्याला जे त्याच्यामध्ये एअर्स वगैरे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे तर अशा प्रकारे. आणि इथे बघा मी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. तर त्याच्या पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये छोटंसं स्टँड ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे. आणि आपल्याला 15 ते 20 मिनटं अगदी लो फ्लेमवरती आपल्याला केक जो आहे तो व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचा आहे. बघा इथे एकदम आरामात आपला केक व्यवस्थित कडा सोडलेला आहे. तर आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे केक. बघा अशा प्रकारे केक बनवलं तर खूपच मस्त झालेला होता आणि खूपच सुंदर. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.